नमस्कार मंडळी, आपल्या ज्योतिष गुरु चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 11 मार्च 2026 या दिवसाचे मेष राशीचे खास राशी भविष्य. पण आजचं भविष्य सांगण्याआधी मी तुम्हाला एक छोटंसं गुपित सांगते. आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा वळण घेऊन येणारा दिवस आहे. काही लोकांच्या आयुष्यात आज एक अचानक आनंदाची बातमी येईल. काहींना नवीन संधी दिसेल, तर काहींना मनातल्या शंकांचे उत्तर मिळेल. पण हा दिवस नेमका कसा असेल? कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणती संधी तुमचं नशीब बदलू शकते? व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. दिवसाची सुरुवात. मेष राशीच्या लोकांसाठी आजची सकाळ थोडी वेगळी असू शकते. कदाचित तुम्ही उठल्यावर तुम्हाला वाटेल की आज काहीतरी नवीन घडणार आहे. मनात थोडी उत्सुकता असेल आणि थोडीशी बेचैनीही. ज्योतिषशास्त्रानुसार आज चंद्र आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या मनावर पडणार आहे. यामुळे तुमच्या विचारांमध्ये वेग येईल, निर्णय घेण्याची ताकद वाढेल. पण लक्षात ठेवा, आज घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी देवाचे स्मरण करा. फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून मनात म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी शुभ होवो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यामुळे दिवसाची ऊर्जा सकारात्मक बनते. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या बाबतीत एक महत्त्वाचा संकेत मिळू शकतो. कदाचित ऑफिसमध्ये कोणी अचानक तुमच्या कामाचं कौतुक करेल किंवा तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस नवीन ग्राहक मिळवण्याचा दिवस असू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमच्यासमोर एक अशी संधी येईल जी सुरुवातीला लहान वाटेल, पण भविष्यात तीच संधी मोठ्या यशाचा दरवाजा उघडू शकते. म्हणून कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती. आज पैशांच्या बाबतीत दिवस मध्यम पण स्थिर राहील. अचानक मोठा पैसा येण्याची शक्यता कमी आहे, पण अनपेक्षित खर्चही टळू शकतो. तरीही आज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा गुंतवणूक करताना सावध रहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. काही मेष राशीच्या लोकांना आज एखादं जुनं अडकलेलं पैसे परत मिळण्याचा संकेत आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या पैशाची वाट पाहत असाल तर कदाचित आज त्या संदर्भात एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेम आणि नातेसंबंध. आज प्रेमाच्या बाबतीत दिवस थोडा भावनिक असू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, कधीकधी नात्यातील छोट्या वादांमुळे नातं आणखी मजबूत होतं. जर तुम्ही शांतपणे बोललात तर प्रत्येक गैरसमज दूर होईल. ज्यांचं अजून लग्न झालेले नाही त्यांच्या आयुष्यात आज कोणीतरी खास व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यता आहे. कदाचित आजची एक साधी भेट भविष्यात एक सुंदर नातं बनू शकते. कुटुंब. आज घरात वातावरण सामान्य पण आनंदी राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळू शकतो. विशेषतः आई किंवा वडिलांच्या शब्दांकडे लक्ष द्या, कारण आज त्यांच्या बोलण्यात तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा संकेत लपलेला असू शकतो. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवलात तर मनाला खूप शांतता मिळेल. मन आणि आरोग्य. आज तुमचं मन खूप सक्रिय आणि विचारांनी भरलेलं असेल. तुम्ही सतत काहीतरी प्लॅन करत राहाल, पण जास्त विचार केल्यामुळे थोडा मानसिक थकवा येऊ शकतो. म्हणून आज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. थोडं चालणं, थोडं संगीत ऐकणं किंवा शांत बसणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो, म्हणून पाणी जास्त प्या आणि झोप पूर्ण घ्या. आजचा शुभ संकेत. आज दिवसभरात जर तुम्हाला लाल रंगाची एखादी वस्तू किंवा फूल दिसलं तर समजून घ्या हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. कारण मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि लाल रंग मंगळाचा प्रतीक आहे. आजचा उपाय. जर आज तुम्हाला दिवस अधिक शुभ करायचा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा घरातच ओम हनुमते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल. दिवसाचा गूढ संदेश. आज विश्व तुमच्यासाठी एक संदेश देत आहे. जिथे तुम्हाला भीती वाटते तिथेच तुमचं यश लपलेलं आहे. म्हणून नवीन गोष्टी करण्यास घाबरू नका. आज घेतलेलं एक छोटंसं धाडस उद्या मोठं यश देऊ शकतं. दिवसाचा शेवट. संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल, पण त्याच वेळी दिवसभरात घडलेल्या एखाद्या छोट्या आनंदामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.
कदाचित एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखादी भेट तुमचा दिवस खास बनवू शकते. निष्कर्ष. तर मेष राशीच्या मित्रांनो, 11 मार्च 2026 हा दिवस तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि छोट्या आनंदांचा दिवस असू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्व नेहमी आपल्याला संधी देत असतं, पण त्या संधी ओळखणं आपल्या हातात असतं. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे रोज मिळतं तुमच्या राशीचं अगदी अचूक आणि रोचक भविष्य. पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यासोबत. धन्यवाद.